गोलंदाज नेम सिद्धार्थ पहिला षटक घेऊन इथे तयार। यावेळेस यॉर्कर पद्धतीचा चेंडू सन्मान दिला। या चेंडूला कोणत्याही पद्धतीची धाव आलेली नाही। निर्धाव चेंडूची इथे सांगता होते। पुढील चेंडू बॅटी खाली होता। चेंडूला उडवला। एक क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथे पाहू शकता आपल्या संघाचा श्री गणेशा देखील इथे झाला नाही आणि फलंदाज अशोक तंबूच्या आसऱ्याला परततोय। यांच्याकडनं जर गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे। नौका फलंदाज नौका फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असणार तो फलंदाज रमेश। पहिला चेंडू होता। मोठा फटका खेळायचा होता परंतु इथे चेंडू काही समजलेला नाही आणि निर्धाव चेंडूची इथे सांगता होते। सिद्धार्थ अजूनपर्यंत खूप सुरेख अशी कामगिरी करत असताना यावेळेस फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि चेंडूला सरळ फेकून दिलाय सीमारेषा पार। या चेंडूवरती धावा आल्या त्या 6 आणि या 6च्या मदतीने धाव चेंडूला फक्त आणि फक्त पाहत राहणार। हाही चेंडू चाललाय सीमारेषा पार। याही चेंडूवरती धावा आल्या त्या 6 आणि बॅटिंग मधनं आलेले यावेळेस अखूट टप्प्याचा चेंडू होता। इथे फलंदाजाला काही समजलेलं नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता झाले। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या त्या 12 आणि एक विकेट महत्वाची विकेट अशोक तंबूच्या आसऱ्याला पहिल्या षटकात परतलाय।
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव लागल्या त्या 12 आणि आता स्ट्रायकिंग एंडला असणार आहे तो फलंदाज अरुण, जो पहिल्या षटकात फक्त आणि फक्त नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा होता तो आता स्ट्रायकिंग एंडला काय करणार आपल्या संघासाठी. यावेळेस बॅटी खाली होता चेंडू, परंतु इथे अरुण याला काही समजलेलं नाही. निर्धाव चेंडूची इथे सांगता झाले. जसे सिद्धार्थ याने सुरुवात केली होती तसेच दुसऱ्या षटकात देखील सुरुवात झाली. पहिला चेंडू इथे निर्धाव. यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु इथे फलंदाजाला काही समजलेलं नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता झाले. सिद्धार्थ याने जशी सुरुवात केली होती तशी सुरुवात आहे. पहिला चेंडू सिद्धार्थ याने देखील निर्धाव फेकला होता, दुसरा चेंडू देखील निर्धाव होता. इथे देखील तीच सुरुवात करत असताना पुढील चेंडू मारा करणार अरुण. यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडू, इथे फलंदाजाला काही समजलेलं नाहीये की तस लगातारचा हा देखील जेल ड्रॉप झाले आणि एक धाव देखील मिळते. एका धावच्या मदतीने धाव फलकात वाढ झाले. धाव फलक जाऊन पोहोचले ते 23 या आकड्यावरती. बॅटी खाली होता चेंडू, परंतु इथं फलंदाज मंगेश याला काही समजलेलं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते इथं मैदानात. यावेळेस पुन्हा एकदा बॅटी खाली होता, परंतु इथे फलंदाजाला चेंडू काही समजत नाही. लगातारचे 2 चेंडू इथे निर्धाव झाले. तो फलंदाज मंगेश, अरुण याने एक मोठा फटका खेचला होता, त्यानंतर एक धाव घेतले आणि लगातारचे 2 चेंडू इथे निर्धाव आले. फलंदाज मंगेश याला काही समजत नाही. चेंडू यावेळेस बॅटी खाली, चेंडू इथे पाहू शकता चेंडू गेला असता सीमारेषा पार, परंतु विद्युत अडथळ्यामुळे चेंडू मैदानातच अटकते आणि एकच धाव मिळाली या चेंडूवरती. या एका धावच्या मदतीने धाव फलकात वाढ झाले. धाव फलक जाऊन पोहोचले ते 24 या आकड्यावरती. अरुण पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस स्लोअर पद्धतीचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथे पाहू शकता सुरेख असा जेल आणि अरुण याचा देखील संपलाय इथेच खेळ.
एंडला धाव फलकावरती धावा लागल्या त्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24. यावेळेस यॉर्कर पद्धतीचा चेंडू परंतु स्क्वेअर चेंडू. नक्कीच या षटकात किमान 20 तरी धावा येणे आवश्यक असेल ते साक्षी 11 संघाला, कारण 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या त्या 25. यावेळेस देखील स्क्वेअर चेंडूचा मारा करत असताना गोलंदाज रवी. रवी याचा पुढील चेंडू मारा करणार मंगेश. यावेळेस बॅटी खाली चेंडू, फलंदाजाला काही समजलेलं नाही. एज होती परंतु इथे यष्टी रक्षकाला पण झेल घेता आली नाही आणि एक धाव इथे पूर्ण केले. या एका धावेच्या मदतीने धाव फलकात वाढ झाले. धाव फलक जाऊन पोहोचले ते 2700 आकड्यावरती. यावेळेस समोरच्या दिशेने खेळलाय चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. झेल तर झाली नाही. एक धाव इथे पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे परंतु इथे दुसरे धाव घेताना मंगेश हा फलंदाज परतलाय. विकेट पडते ती फलंदाज मंगेश याची देखील. याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा ते यॉर्कर पद्धतीचा चेंडू, फलंदाजाला काही समजत नाही. लगातार दुसरा चेंडू ते निर्धाव झालाय. तो फलंदाज याचा पुढील चेंडू मारा करणार केशव. कमी गतीने फेकलेला चेंडू होता, कट्टर चेंडू होता परंतु इथे फलंदाजाला काही समजलेला नाही आणि इथे एंडला आला आणि चेंडूला फेकून दिलाय सरळ सीमा रेषा पार. या चेंडूवरती धावा आल्यात 6 आणि या 6 धावाच्या मदतीने धाव फलकात वाढ झाली. धाव फलक जाऊन पोहोचले ते
जी पहिल्या सामन्यामध्ये अशी सुरुवात करणं गरजेचं होतं मयूर, पण तो थोडंसं क्लासिक खेळत होता. आता परंतु जाणतोय मयूर की आपल्याला हा सामना जिंकण्याचं किती महत्व आहे. जबरदस्त धाकटी पंढरी हे मैदान आणि इथं पाहिलं गेलं तर 80-90 धावा सुद्धा होऊ शकतात. कालच्या दिवसामध्ये मयूर टीमने मात्र 97 धावांचं टार्गेट ठेवलं होतं, 98 धावांचं टार्गेट ठेवलं होतं ते मात्र पंचकृषी सासगाव या टीम समोर, परंतु 86 धावांचं मजल मारली. दहा ओव्हरला मात्र पाहिलं गेलं तर 180 रनाची पुढे धावसंख्या झाली होती 10 ओव्हर मध्ये. पंचकृषी सासगाव आणि मयूर लेवण यांच्यामध्ये अप्रतिम सामना पाहायला मिळाला. तमाम प्रेक्षक त्या सामन्याचा आनंद घेत होते. आपली टीम हारली परंतु खेळाडू मात्र चांगली खेळी केली. नक्कीच पुढील सुद्धा लीग मध्ये ते खेळाडू मला हवे आहेत आणि मी नक्कीच त्यांच्यावर बोली लावीन डेन पवार साहेब, कारण टीम माझी चांगली होती आणि चांगले खेळून हारले त्यामुळे दुःख वाटलं नाही. आणि इथं पाहिलं गेलं तर एका झेलमुळे आम्ही पराभूत झालो आणि ह्या स्पर्धेमधून कर्जत खालापूर लीग मधून आम्ही नक्कीच बाहेर गेलो. इथं पाहिलं गेलो वळतोय आपण सामन्याकडे गोलंदाजी मार्क वरती. फुलटॉस चेंडू, लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू आपण रवी सारख्या फलंदाजाला देणार तर नक्कीच हा इथं मात्र त्याचा मोबदला भोगावा लागतोय. वरतो डीजे मास्तर प्ले. पुढचा सामना पाहतोय आपण कोण आहे. आता पुढची मॅच याच्या नंतर हर्ष विजय 11 हरिश्चंद्र 11 दोन्ही टीमचे कर्णधार यायचे आहेत. हर्ष विजय 11 बनाम हरिश्चंद्र 11 दोन्ही टीमचे कर्णधार. हर्ष विजय 11 हरिश्चंद्र 11 टीमचे खेळाडू सर्व जेवायला गेले आहेत का काय. आम्ही ओव्हर कमी करू हो, तुम्ही जर लेट झाले तर. डेन पवार साहेब आणि इथं झेल मयूर यांच्या पारीचा अंत होतोय. पाहिले गेलं आकाश 11 मध्ये मोहपाडा लॉंग कर्नर हा खेळाडू अप्रतिम खेळाडू आहे आणि शांत आणि संयमी खेळाडू. डेन पवार साहेब सर्व जे मोहपाडा संघामध्ये जे प्लेयर आहेत ना त्यांच्यामध्ये सर्वात उत्कृष्ट खेळाडू मानला गेला तो मात्र मयूर,
कारण कुठल्याच बाबतीत त्याचं मात्र अजूनपर्यंत आपल्यापर्यंत कुठल्या सामन्यामध्ये कुठल्या लीग मध्ये रिक्वेस्ट आली नाही, कुठल्या गैरवर्तणूक ह्या खेळाडूंकडे झालेली नाही आणि पंचांवरती अजिबात दबाव नाही, शांत आणि संयमी अशी खेळाडू ती आहे. ते पंचांवरती दबाव टाकतात. आपण सकाळीच म्हणाल मग की मोठे खेळाडू पंचांवरती दबाव टाकतात ना, त्यांच्या बाजूने निर्णय झुकवतात. पण माझ्यासारखे पंच जर असले तर ते मोठे असो ना तर कोणी असो, पण आपण जो नियम आहे तो नियम आणि जे डिसिजन दिलं त्या डिसिजनवरती ठाम राहणार. शिवाजी मुकणे एक जबरदस्त फलंदाज आहे, परंतु थोडासा उशीर केला आणि निघतोय. पंचांनी आउट देण्याच्या अगोदर जी खेळाडू ती दाखवतोय शिवाजी मुकणे, अप्रतिम खेळाडू आहे. अशीच कालच्या दिवसामध्ये आपला स्वतःचा म्हणजे मुलगा माझा पंचांनी दोन्ही पंचांनी आउट न देताना पण बाहेर निघाला. त्याला वाटलं जाणलं की मी आउट आहे तर तो मात्र बाहेर निघाला. अशी खेळाडू ती दाखवणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपलं एक नाव होतं आणि आपण चिडचिड केली जर पंचांची हुजत घातली तर ते रेकॉर्ड राहून जातं की हा खेळाडू खरा आहे, पंचांची हुजत घालतो आणि चिडका आहे. हे रेकॉर्ड होऊन जातं आणि राहून जातं. प्रत्येक कुठे लीग मध्ये जा किंवा कुठे सामन्यामध्ये जा, आपण चिडचिड करणं गरजेचं नाहीये. पंचांचा निर्णय मंतीन राहील. आपल्याला वाटलंच इथं स्टेट ऑन ग्राउंड फटका खेळलेला, आपल्याला वाटलंच की निर्णय चुकीचा झाला तर आपण रिव्ह्यू घेऊ शकता युट्यूब लाईव्ह मध्ये, थर्ड अंपायर मागू शकता, परंतु पंचांबरोबर हुज्जत घालू नये. चला गणेश आपले हरिश्चंद्र 11 टीम आणि विजय 11 कारण इथं विजय 11 हर्ष 11 टीमचे आलेले आहेत. मी गणेश ला प्रौढ करतोय. हरिश्चंद्र 11 एक मातबदार खेळाडू, खालापूर तालुक्यातील मोठं नाव, रायगड प्रीमियर लीग मध्ये बोलीवरती हा खेळाडू गेलेला आहे आणि चिठ्ठ्यांमध्ये गेलेला आहे. तो खेळाडू मात्र पाहिलं तर आतापर्यंत अप्रतिम खेळी करून आपल्या संघाला 2 सामन्यामध्ये विजय मिळवून दिलाय. तो मात्र गणेश वाघे ह्या खेळाडूने, हरिश्चंद्र 11 चा आयकॉन खेळाडू आणि स्वतः कर्णधार सुद्धा हरिश्चंद्र 11 च्या टीमचा. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाळू पवार हे मात्र टॉचविन करतील. तर आपण इथं थांबायचं आहे. मध्ये आणि पुढील वर्षी आपण नक्कीच 1 लाखाचे पारितोषिक ठेवणार आहोत, परंतु फॉर्म फी अगोदर घेणार तेव्हा आपण फॉर्म भरणार डेन पवार साहेब. कारण जी चुकी आपण आता केली, जी माणुसकी ठेवली ती कुठेतरी आपल्याला त्याचा मोबदला भोगावा लागलाय आणि ही लीग होणार नाही याची बऱ्याच जणांनी प्रयत्न केला की नाही होणार, परंतु आपण जिद्द ठेवली आणि ती करण्याचा प्रयत्न केला आणि ती यशस्वीरित्या आपण पार सुद्धा पाडणार आहोत डेन पवार. परंतु सहकार्य खेळाडूंनी करणं गरजेचं आहे. जे ड्रेस कोड आपल्याला ज्यांनी छापून दिलेत त्यांची काहीतरी मेहनत आहे, काहीतरी अपेक्षा असेल, ती फी आपण त्यांना द्यायची आहे. चला टॉचून करून घ्या बाळू पवार.
यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ते बघतात आपल्याला महेश उर्फ बाळा हिलम आणि ऐकतात सुद्धा आणि जाणतात सुद्धा आपण कोणाला म्हणतो आणि कोणाला नाही ते कळते त्यांना, परंतु प्रत्यक्षात नाव घेणं पण हे जरासे मला वेगळं वाटतंय आणि मी पैशाकडे बघत नाहीये. त्यांनी समजलं पाहिजे मी सर्वस्व पैसा नसतो, एक माणुसकीही जपणं गरजेचं आहे. पण ज्यांनी आपल्या हा ड्रेस कोड वेळेवरती दिलेला आहे छापून, त्यांची मेहनत आहे आणि त्यांनी आपल्या शब्दाला मान ठेवून हा ड्रेस कोड आपल्यासाठी दिलेला आहे आणि तो पण आपण ड्रेस कोड परिधान केला आणि हा ड्रेस कोड पाहिला तर आपण त्याची खासियत पहा. आपण कुठल्या लीग मध्ये असं तर ड्रेस कोड आपल्याला भेटला असेल ना, तर नक्कीच अरुण वाकचौरे परत कुठलेच आयोजन करणार नाही. ड्रेस कोडची खासियत आहे. नक्कीच मित्र आपले आहेत ते दिनेश स्पोर्टस, अप्रतिम ड्रेस आपल्याला दिलेला आहे. येतं मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. 29 धावा धापलकावरती आल्यात. डेन पॉवर आपण पुढे जाऊ नका, याच्यानंतर समर्थन करायचं आपल्याला. आपला मधुर आवाज आणि गोड आवाज आपल्या दोन्ही तालुक्यातील काही खेळाडूंची इच्छा आहे की डेन पॉवर यांचं आपल्याला आदिवासी कातकरी समाजाच्या समालोचने ऐकायचं आहे. मी मंगाशीच बऱ्याच खेळाडूंचा आहे मला फोन आलते, तर तुम्ही जे केले आलोचन केलं होतं जे कर्जत प्रीमियर लीग होती असोसिएशन तर्फे, दगडावर दिस ना तर राजाचं दिस, ते ऐकायचंय. तर बरेच खेळाडूंनी मला कॉल केला का डीएन पवारचं ते समालोचन आम्हाला ऐकायचं आहे. अरे वो कशाबद्दल? रनआउटचा. 2 खेळाडूचे फक्त 12 प्रतिनिधी, बाकी इतर कोणी येऊ नये. आणि बाळू पवार आमचे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पोहोचलेला आहे. बॅट्समन सेफ. रिओ कोणी घेतला होता? फिल्डिंग क्षेत्रक्षम त्यांचा रिव्ह संपलेला आहे. इथे पुन्हा ते रिव्ह घेऊ शकत नाही, फक्त पंच रिव्ह घेऊ शकतात. यानंतर होणारा सामना आहे विजय हर्ष 11 बनाम हरिचंद्र 11. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा धापलकावरती आल्यात. येणारे 6 चेंडू आणि धावसंख्येची गरज असेल आकाश शिलवेणी संघाला. 2 धावांची गरज आहे. मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतात आणि अजूनपर्यंत रवी आयकॉन प्लेअर मैदानामध्ये क्रीज मध्ये तैनात आहे. तोपर्यंत आशा पलवेत आहेत आकाश शिलवेणी टीमच्या. आणि नक्कीच मंगाशी मी डेन पॉवर यांचं समालोचन ऐकलं. मी पंच होतो स्वतः. आकाश एक मोठा खेळाडू, आदिवासी समाजामधील आपली नाईट स्पर्धा होती, त्या स्पर्धेमधून ते खेळून गेल्यानंतर काही दिवसांनी त्यांचं निधन झालं काही कारणाने. परंतु नक्कीच त्यांना मी सुद्धा एक 2 मिनिटं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय. आणि ते नाव राहून जाईल डेन पवार. तुम्ही जे म्हणले ना, जोपर्यंत क्रिकेट आहे तोपर्यंत नाव राहून जाईल. कारण एक हुकमी एक्का आपल्याला त्या काळामध्ये त्या वेळेमध्ये सोडून गेला आणि तो मोठा धक्का मोहपाडा संघाला. आणि इथे आपण वळतोय सामन्याकडे. अर्थ सेरेमनी 11चे संघ मालक भालचंद्र जाधव साहेब यांचं इथं आगमन होतंय. नक्कीच कर्जत खालापूर आदिवासी